जीएसटी कमी झाल्यामुळे फक्त गाड्यांचीच प्राइस कमी नाही झाली आहे, तर तुमच्या गाड्यांच्या प्रत्येक पार्टची देखील त्याच्यावरील जीएसटी देखील कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्व्हिसिंग करताना देखील आता कमी बिल लागणार आहे. प्रत्येक गोष्टीवरची जीएसटी जी आहे ती कमी झाली आणि त्याच्यासोबतच जे महत्त्वाचे असते गाडीसाठी सगळ्यात जास्त ज्याच्यावर गाडी पूर्ण चालते ते म्हणजे गाडीचे टायर्स. बरेचसे लोक जे ते कंटाळापणा करतात आणि टाळाटाळ करतात टायर्स चेंज करण्यासाठी. आता त्याच्यात देखील 10% जीएसटीची सूट मिळालेली आहे. अगोदर 28% लागायची, आता 18% लागते आहे. ट्रॅक्टरच्या टायर्सवरती 12% होती, आता ट्रॅक्टरच्या टायर्सवरती फक्त 5% जीएसटी जी आहे ती लागते आहे. अशा वेळेला प्रत्येक टायरवरती तुम्हाला 300 ते 1200 असा पर टायर डिस्काउंट तुम्हाला मिळतो आहे. आता ह्याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट काय आहे, तुम्हाला कंपनीवाले काय सांगू शकतात किंवा टायरवाले किंवा एखादा स्पेअर पार्टवाले सर्व्हिसिंगवाले काय सांगू शकतात की आमचा हा जो टायर आहे हा जीएसटीच्या आधीचा टायर आहे, हा जीएसटी रेट कमी होण्या अगोदर आम्ही घेतलेला टायर आहे, त्यामुळे तुम्हाला जुनीच जीएसटी लागेल. ते तसं अजिबात नसतं. जेव्हा बिल आपण जनरेट करतोय म्हणजे जेव्हा आपण टायर घेतो आहे तेव्हा जी जीएसटी आहे तीच त्या टायरवरती जीएसटी लागू होणार आहे. जेव्हा जीएसटीचे दर वाढले होते ना, जीएसटीची अमाऊंट वाढलेली होती, तेव्हा हे दुकानदार जुना स्टॉक नवीन जीएसटीच्या वर विकून चांगला प्रॉफिट घेऊन गेलेले होते. आता वेळ आपली आहे. तर जर तुमचे टायर खराब झालेले असतील तर चेंज करून घ्या. जीएसटी वाढण्या अगोदर सर्व्हिसिंग जी आहे ती खूप जास्त कमी होणार आहे, कारण की स्पेअर पार्टवरील देखील जीएसटी जी आहे ती कमी झालेली आहे. लक्ष ठेवा तिथे किती दाखवली जाते आहे. 28ची 18 झालेली आहे, ते चेक करून नक्की घ्या. हा व्हिडिओ तुमच्या गाडीवाल्या मित्रासोबत शेअर करा. कदाचित त्याला ह्या व्हिडिओने जे फार जास्त मदत होऊ शकते, त्याचा होणारा जास्त खर्च जो आहे तो कमी होऊ शकतो. अजून काही माहिती हवी असेल कुठल्या पार्टवरती काय जीएसटी आहे, किती जीएसटी कट झाले, तर मला तुम्ही मेसेज करू शकता. त्याचा रिप्लाय मी नक्की देईन आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.